लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. नेत्यांचे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. मात्र एक नेता असा आहे जो कुठलाही आरोप प्रत्यारोप करत नाही आहे. तो फक्त सांगतो आहे की मी काय केलं, आणि ते म्हणजे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी. आपल्यासोबत नितीन गडकरी आहेत. नितीनजी नमस्कार. नितीनजी, 2014ची जी निवडणूक होती ती आश्वासनावर झाली. तुम्ही आश्वासनं दिली होती. आत्ता तुम्हाला कामं सांगायची आहेत. तर कुठली अशी कामं आहेत ज्या कामांच्या आधारावर तुम्ही मतं मागणार आहात? जे 50 वर्षात नाही दिलं ती कामं या 5 वर्षात झाली. जनतेच्या 100% अपेक्षा पूर्ण झाल्या असा दावा मी नाही करणार. पण 50 वर्षात नाही दिलं ते 5 वर्षात झालं. 6 ते 7 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेत गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळाली. सगळ्या देशात 18% लोकांमुळे लाईट नव्हत्यांना वीज मिळाली. प्रधानमंत्री आवास योजनेत जवळपास 2-2.25 कोटी घरे बांधून पूर्ण झाली. 2022च्या सगळ्या बेघरांना घरं मिळणार. बँकेमध्ये खाते 3.5 करोड ते 34 करोड खाते होऊन 70,000 कोटी डिपॉझिट झालं. प्रायोरिटी सेक्टरमध्ये 12.5 लाख कोटी रुपयाचं लोन शेतकऱ्यांना मिळालं. 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले. प्रधानमंत्री सडक योजनेत पहिल्या 17-18 किलोमीटर ॲव्हरेज होतं, आज जवळपास 74 किलोमीटर झालं. नॅशनल हायवे 2 किलोमीटर आता आज 29 किलोमीटर आणि यावेळी 34 किलोमीटर होईल. एक्सप्रेस हायवे बनले, टनेज बनले. विमानाची सर्व्हिस एवढी पॉप्युलर झाली की हवाई चप्पल करणारे हवाई जहाजात बसायला लागले. 100 एअरपोर्ट झाले. रेल्वे 12,000 किलोमीटर वाढली. सोलर पॉवरमध्ये मोठं काम झालं. आता मी गिनीन तर सगळे पोर्ट प्रॉफिटमध्ये आहे. 7,000 कोटीचे प्रॉफिट पोर्टमध्ये आहे. जलमार्ग बनले, गंगा शुद्ध झाली, ई रिक्षा आला. म्हणजे अशा इतक्या गोष्टी आहेत की ज्याच्यात गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचे त्याचे अनेक निर्णय झाले. आणि हे 50 वर्षात नाही ते 5 वर्षात झाले. त्यामुळे या विकासाच्या कामाच्या भरोशावर आम्ही नक्की निवडून येऊ असं मला विश्वास आहे. त्यांची गंगावरून आठवलं, तुम्ही गंगा शुद्ध केली, पण विकासाचा किंवा सत्तेचा जो मार्ग आहे तो गंगा नदीतून जातो का? कारण आता प्रियंका गांधींनी सुद्धा गंगा यात्रा सुरुवात केली आहे. मार्ग गंगेतून जातो की नाही मला माहिती नाही, पण आम्ही गंगा शुद्ध केली आणि गंगेमध्ये ई फ्लो आणला. म्हणूनच प्रियंका गांधी नावेत बसून जाऊ शकले. याच्या आधी त्यांच्या राज्यात नावेत बसून जाण्याची सोय नव्हती. मी प्रयागराज ते वाराणसी ट्रेसिंग केलं. वाराणसी ते हल्दिया असा 1680 किलोमीटर 3 मीटरचा ड्राफ्ट आणि इकडे 1 मीटरचा ड्राफ्ट मेंटेन केला. आज पाणी शुद्ध आहे. सायबेरियन बर्ड्स प्रयागराजमध्ये आले आहेत आणि एवढं ते डॉल्फिन दिसायला लागले आहेत आणि कछुए दिसायला लागले आहेत. पूर्ण पाणी शुद्ध आहे. आणि म्हणून मला अजून आनंद आहे की प्रियंका गांधींनी त्या पाण्यात हात घालून ते पाणी पिल्या. जे पाणी लोक पित नव्हते, ज्याचे डोळ्याला लावत नव्हते, ते पाणी पिलं. हा आमच्या कार्याचंच एक प्रकारे सर्टिफिकेट त्यांनी दिलं असं मला वाटतं. निवडणुकी आल्या की नेत्यांची इन्कमिंग आउटगोईंग सुरू होते. तुमच्या पक्षात इन्कमिंग नेत्यांची संख्या मोठी आहे. कुठले नेते अजून वेटिंगवर आहेत? मला माहिती नाही, कारण सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या ह्याच्यात असा माझा विशेष संपर्क, मी बाहेर फिरत असतो. त्यामुळे या बाबतीत देवेंद्रजी किंवा आमचे अध्यक्ष रावसाहेब दानवे सांगू शकतो. नितीनजी, गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू झाली आहे की नितीन गडकरी पंतप्रधान होतील. आणि आत्ता एक नवीन दावा आला की 220 जागा जर मिळाल्या भाजपला तर नितीन गडकरीच पंतप्रधान होतील, आणि एक गट किंवा एक क्लब तसा निर्माण झाला आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणतं? कुठलाही क्लब नाही आहे, माझा होण्याचा प्रश्न नाही. मी आधीच खुलासा केलेला आहे. आम्हाला पूर्ण मेजॉरिटी मिळेल आणि मोदीच देशाचे प्रधानमंत्री होतील. नितीनजी, शरद पवार जे आहेत त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे. शरद पवारांचा नेमका उद्देश काय असतो ते कळतच नाही राजकारणामध्ये. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्यांनी त्याच्या मागे काहीतरी वेगळं राजकारण असेल? यावेळची भाजप आणि मोदींच्या फेवरमध्ये असणारी हवा लक्षात घेता ते त्यांनी कदाचित न लढण्याचा निर्णय घेतला असेल. ते बिहारमध्ये लालू यादव रामविलास पासवानला असं म्हणाले, ये सबसे हवामान खाते का सबसे बड़ा डिपार्टमेंट है, इसको मौसम विभाग कहते हैं. मालूम आहे तसं मौसम विभागाचे तज्ज्ञ पवारसाहेब आहेत. त्यामुळे मला वाटतं त्यांनी काहीतरी विचारपूर्वक निर्णय घेतला असेल. पवार साहेबांवर आता प्रकाश आंबेडकरनी टीका केली आहे की दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी म्हणजे आणता आलं असतं, पण शरद पवारांमुळे दाऊद इब्राहिमला भारतात आणता आला नाही. मी अशा टीकेत कधी पडत पण नाही आणि करत पण नाही. मला असं वाटतं की राजकारणामधली टीका ही वैचारिक असली पाहिजे आणि विचाराची लढाई असली पाहिजे आणि त्यातून मान मर्यादा त्याची काय ठेवली पाहिजे याचा प्रत्येक राजकीय नेत्याने विचार केला. म्हणजे आपण नागपूरबद्दल बोलूया. काय सांगाल, नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले तुमच्या विरोधामध्ये लढत आहेत.
यावेळेस मार्जिन जी आहे तुमची विजयाची ती वाढेल की घटेल, काय काय चित्र असेल, टफ फाईट होईल? मागच्या वेळेपेक्षा लाख, सव्वा लाख, 1.5 लाख मतं वाढतीलच असं मला वाटतं. कारण मागच्या वेळी मी जे होतो त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाची पुण्य होती. आता तर मी 70,000 कोटी रुपयाची कामं खासदार म्हणून केली. क्रीडा महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, हेल्थ सर्व्हिसेसमध्ये काम केलं. त्यामुळे विविध क्षेत्रात सर्वांगीण विकासाकरता एज्युकेशनमध्ये काम केलं. युनिव्हर्सिटी आणली, IIM आणली, एम्स आणलं, इंजिनिअरिंग आणलं, इन्फोसिस आणल्या, कंपन्या आणल्या, 25 ते 30,000 लोकांना रोजगार निर्माण केला डायरेक्ट. आणि मला विश्वास आहे की येत्या वर्षभरात 50,000 मुलांना रोजगार मिळेल आणि पुढल्या 4 वर्षात अजून 50,000 लोकांना रोजगार कसा मिळेल ही माझी चिंता आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करणारी धोरणं, कार्यक्रम आणि योजना आखून विशेषतः नागपूरातल्या, विदर्भातल्या शेतकऱ्या, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या तरुण मुलांना, इथल्या गरीब तरुणांना रोजगार कसा मिळेल ही माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी. तुमच्याकडे देशाची पण जबाबदारी असणार आहे, म्हणजे प्रचारासाठी तुम्हाला देशभर फिरावं लागणार आहे. अशा वेळी तुम्ही नागपुरात कसा प्रचार करणार, तुम्हाला वेळ देता येईल का नागपूरसाठी? हां, मी सध्या सकाळी हेलिकॉप्टर निघून बाहेर प्रवास करणार आणि संध्याकाळी 6-7ला वापस येऊन मग रात्री 4 सभा करणार, असं दोन्ही करून करणार आहे. आणि माझ्या निवडणुकीची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या क्षमतेने सांभाळलेली आहे की ते माझ्यापेक्षा जास्त सिन्सिअरली काम करतात. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर, त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि पक्षाला विजयी करण्याच्या त्यांच्या निर्धारावर माझा जास्त विश्वास आहे. त्यामुळे प्रचंड मताने निवडून येईल आणि हा कार्यकर्त्यांचा विजय राहील असं म्हणताना मला संकोच नाही. म्हणजे शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या कामांची यादी जी आहे ती मोठी आहे आणि ते कामं दिसतात, पण तरी ही कामं काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नाहीत. त्यांचं म्हणणं आहे फक्त मेट्रो आणि सिमेंट रोड पलीकडे नितीन गडकरींनी काही केलं नाही. खरं आहे? त्यांनी काय म्हणावे, त्यांनी सांगावं, जनतेने काय सत्य ते ठरवा. मी कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही वक्तव्याची दखल घेत नाही, घेणार नाही आणि कोणाही नेत्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही. माझ्यापुरतं मी ठरवलं आहे. बाकी ज्यांना बोला त्यांनी बोला, काही हरकत नाही, जनता निर्णय करेल काय असं. पण 50 वर्षात जी कामं झाली नाहीत ती तुमच्या या 5 वर्षाच्या काळात झाली असं दावा आहे तुमचा? मला सांगा, 70,000 कोटीची कामाची लिस्ट देतो मी तुम्हाला. ही कामं तुम्हीच गेल्या 15 तुम्हीच तुलना करा, तुम्हीच मला सत्य सांगा. 1200 कोटी रुपयाचं अजनीला मोठं स्टेशन बंद आहे. 2,000 कोटीचं एअरपोर्टचं काम मंजूर झालेलं आहे इंटरनॅशनल. 18,000 कोटीची मेट्रो आहे, त्यातली 9,000 कोटीची आता पूर्ण होणार 6 महिन्यात. पुन्हा 11,000 कोटीची सुरू होणार. नागपूर शहरामध्ये 350 करोड सिमेंट रोड बनणार. बगीचे चांगले बनले आहेत. नागणीचा प्रकल्प हातात घेतला. म्युझिकल फाउंटेन बनत आहे. नवीन पूल बनले आहेत आणि रिंग रोड बनतो आहे 1,700 कोटी रुपयाचा. तर हे सगळं तुमच्या समोरच आहे. अर्थात ही गोष्ट खरी आहे की विरोधी पक्षाने आम्ही कामं केलं असं म्हटलं तर मग ते निवडणूक कशी लढतील? शेवटी त्यांना दिसलं तरी दिसत नाही, ऐकलं तरी ऐकत नाही आणि त्यामुळे ते जे बोलणार आहेत तेच बोलतील. कारण त्यांना त्यांचं दुकान चालवायचं असल्यामुळे त्यांची मर्यादा आहे. त्यामुळे त्या समजून तुम्ही त्याला माफ करा. नक्कीच हे होते नितीन गडकरी. अत्यंत दिलखुलासपणे त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि एकूणच विजयाचा दावा त्यांनी केलेला आहे. गेल्यापेक्षा त्यांची लीड जी आहे ती 1,00,000 सव्वा लाखनी वाढेल असा दावा त्यांचा आहे. कॅमेरामॅन ठाकरेसह संजय डाब, साम TV, नागपूर.